हॅलो गाईज, वेलकम टू आर्टस्पिक्स. तर आज ना आपण च्यवनप्राशचे ट्रिक, जे की खूप सारे लोक सांगतात 2, 4, 5 ट्रिक्स, पण ते ना लक्षातच राहत नाही. पण मी तुम्हाला एक स्टोरी सांगते, त्यात तुम्हाला पूर्ण कम्प्लिटली लक्षात येऊन जाईल. कळलं? पहिली गोष्ट ना, च्यवनप्राश खूप महत्वाचा असतो. कारण तुम्ही बघितलंच असेल की ना, म्हणजे 10 मार्क्स साठी जो LAQ येतो त्यामध्ये च्यवनप्राशचे इन्ग्रेडियंट सगळ्यात महत्वाचे, कारण ते 48 आहेत आणि ते लक्षात राहायला खूप जास्त कठीण असतात, म्हणून ते विचारले जातात. ठीक आहे. तर आता आपण बघूया. एक ना, तुम्ही याच्या पहिले मी दशमूची ट्रिक टाकलेली आहे, ते नक्की जाऊन बघा. त्यावरच हे पुढील ट्रिक अवलंबून आहे. तर काय होतं की दशमूळमध्ये आपण बघू. तर दशमूळमध्ये काय होतं की जो बिल्लू असतो ना, तो क्रिकेट बघायला जातो. एवढा उन्हात बिल्लू क्रिकेट बघायला जातो आणि तो काय बघतो की गौतम गंभारी त्याच्या हॉट गर्लफ्रेंड शोना बृहतीला एक पर्ण देऊन पटवतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये कोणते कोणते इन्ग्रेडियंट्स आले बघा. बिल्लू म्हणजे काय झालं? बिल्व. क्रिकेट म्हणजे कंटकारी. आणि नंतर गौतम म्हणजे गोक्षूर, गंभारी म्हणजे गंभारे, आणि नंतर हॉट म्हणजे अग्निमंथ, आणि शोना म्हणजे शोना, बृहती म्हणजे बृहती, आणि पाटला म्हणजे पटवलं म्हणजे काय? पाटला. आणि नंतर काय? पर्ण म्हणजे शालपण आणि कृष्णपर्ण. इथे तुमचे दशमूळ मध्ये 10 इन्ग्रेडियंट्स झाले. ओके. आता समोर बघू. आता ना खूप छान स्टोरी आहे, लक्ष देऊ नका. बघा, आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं की जे बिल्लूने बघितलं की ते गौतम गंभारीची गर्लफ्रेंड ती कशी होती? हॉट होती एकदम. तर ती हॉट कशामुळे होती? 2 गोष्टींमुळे. सगळ्यात पहिली गोष्ट, ती हॉट का होती? कारण ती शृंगार करत होती, बड्या बड्या मेकअप करत होती. आणि दुसरी गोष्ट, त्याच्याकडे सिक्रेट रेसिपी होती. ठीक आहे. आता आपण बघू ती शृंगार कशाने करत होती. ते शृंगार करत होती, ती चंदन लावत होती, केसर लावत होती, शतावरी अश्वगंधाचा पेस्ट करून ते चेहऱ्याला लावत होते. ठीक आहे. हे शृंगार झाला. ठीक आहे. त्यानंतर आपण सेकंड गोष्ट बघू की सिक्रेट रेसिपी. सिक्रेट रेसिपी काय होती? पहिली गोष्ट ना, हे बघा की तिला सिक्रेट रेसिपी दिली कोणी? तिची मेधस्वी मधू काकू होती, तिने तिला सिक्रेट रेसिपी दिली. ठीक आहे. आता सिक्रेट रेसिपी मध्ये काय होतं ना, एक पुष्कळ सारा काढा बनवायचा होता, म्हणजे टी बनवायचा होता, चहा बनवायचा, पण पुष्कळ सारा बनवायचा होता. ते कशाचा बनवायचा होता? दालचिनी, वेलची, तेजपान, लवंग हे सगळं त्यात टाकायचं होतं. आणि तुम्हाला माहितीये का, हे सगळं पिऊन ना ते जे हॉट गर्लफ्रेंड, त्याची जीवाची वृद्धी होऊन गेली. एकदम वृद्धी, म्हणजे तिचं वंश वाढवत राहील एवढी वृद्धी होऊन गेली. आहे की नाही सोपी? आता तुम्हाला सांगते, त्याचे ट्रिक्स कळले तुम्हाला? म्हणजे काहीच नाही, एकदा आपण ना त्याचे इन्ग्रेडियंट्स बघून घेऊया. जे तुम्हाला मी आता ट्रिक सांगितले, त्या ट्रिक्स मध्ये जे कोणते कोणते इन्ग्रेडियंट्स कसे आहेत, कसे लक्षात ठेवायचे हे सांगते. तर सगळ्यात पहिले बिल्लूने क्रिकेट, दशमूजी तुम्हाला सांगितलं. नंतर हॉट गर्लफ्रेंड होते. आता हॉट गर्लफ्रेंड कशामुळे होती? हॉट कशामुळे? 2 गोष्टींमुळे. सगळ्यात पहिली गोष्ट, शृंगार करत होती, आणि काय म्हणतात, सिक्रेट रेसिपी होती. तर हॉट म्हणजे अग्निमंथ आलं, आणि शृंगार, तर शृंगार ती कशाने करत होती? शृंगार मध्ये सगळ्या गोष्टी येऊन गेल्या. ठीक आहे. चंदन आलं, केशर आलं, शतावरी, अश्वगंधा, या हे झाले कंटेंट्स इन्क्लूड झाले त्याच्यामध्ये. नंतर आता येतं ना ते सिक्रेट रेसिपी. तर सिक्रेट रेसिपी कोणी सांगितली? मधू काकू ना. तुम्हाला म्हटलं ना मेधस्वी मधू काकू होती. आता मी असं का म्हटलं की ते सिक्रेट रेसिपी मेधस्वी मधू काकूने सांगितली? कारण मेधस्वी काकू मध्ये मेधा महामेधा, काकू मध्ये काकोली क्षीर काकोली, आणि मधू काकू का म्हटलं मी? मधू म्हणजे यष्टी मधू. कळलं? लक्षात राहील. त्यानंतर आता त्यांनी काय केलं होतं ना, पुष्कळ सारा आपल्याला चहा बनवायला सांगितला होता, सगळे सगळे इन्ग्रेडियंट्स टाकून. तर पुष्कळ सारा मध्ये पुष्कर मूल. कळला? पुष्कर सारा पुष्कर मूल. गॉट इट. नंतर आता तो चहा कसा होता? दालचिनी होती, वेलची होती, तेजपान होता, लवंग होतं. हे तर झालंच. आता इतकाच चिनी चहा पिला, त्याच्यामुळे त्याचं काय झालं? जीवाची वृद्धी झाली. आता जीवाची वृद्धी म्हणजे काय? जीवक. आठवते? जीवक, वृद्धी, वृद्धी, हे जे इन्ग्रेडियंट होते ना, जीवक, वृद्धी आणि वृद्धी, हे 2 कव्हर झाले. याच्यामध्ये ना तुमचे ऑलमोस्ट 48 इन्ग्रेडियंट्स कव्हर झाले. फक्त एक राहिला, ते म्हणजे विदारी कंद. ठीक आहे. विदारी कंद, आणि तुम्हाला आता माहितीच आहे की च्यवनप्राश म्हटलं तर आवळा तर येणारच, म्हणून मी हे एक सांगितलं नाही. तर या पूर्ण ट्रिक मध्ये तुमचे सगळे इन्ग्रेडियंट्स कव्हर होतात. तुम्हाला जर वाटत असेल तर मी तुम्हाला इथे टाकलेले आहे नोट्स, तुम्ही परत एकदा बघून घ्याल, मी साईडला मेन्शन करते. आणि बघा, आता आपण एक फास्ट मध्ये रिवाइज करूया. काय होतं की मी ट्रिक रिवाइज करते. तर सगळ्यात पहिले बिल्लू क्रिकेट बघायला गेला. त्याने क्रिकेटमध्ये काय बघितलं ना, की इतक्या उन्हात तो क्रिकेट बघायला गेला, त्याच्यामध्ये पण गौतम गंभीर त्याच्या हॉट गर्लफ्रेंड शोना बृहतीला एक पर्ण देऊन पटवत होता. ओ माय गॉड. पण त्याची गर्लफ्रेंड हॉट का होती? कारण ती शृंगार करत होती, आणि सेकंड थिंग, तिच्याकडे सिक्रेट रेसिपी होती. ती शृंगार कशाने करत होती? चंदन झालं, आपलं केशर झाला. शृंगार कशाने करत होती? चंदन, केसर, शतावरी, अश्वगंधा, विदारी करते, तिथे शृंगार करते, लेप लावत होती, चंदन आधी लेप लावत होती ती. कळलं? ठीक आहे.
आता झालं हे तर शृंगार झाला, पण सिक्रेट रेसिपी काय होती? सिक्रेट रेसिपी सगळ्यात पहिले कोणी सांगितली होती? तिच्या मेदस्वी मधु काकूनी. याच्यामध्ये मेदा महामेदा काकुली क्षीरकाकुली आणि मधु म्हणजे यष्टी मधु. ठीक आहे, हे कव्हर झाले. आता सिक्रेट रेसिपी सांगितली, याच्यामध्ये पुष्कळ सारा टी बनवायचा होता. पुष्कळ सारामध्ये पुष्कळ मुलं. आणि कशाचा होता तो टी? त्याच्यामध्ये काय काय होतं? दालचिनी, वेलची, तेजपान, लवंग, आपण जनरली टाकतो ना काढ्यामध्ये, तेच सगळं होतं. आणि हे सगळ्यामुळे काय झाले? तिच्या जीवाची वृद्धी झाली. गॉट इट? कळलं तुम्हाला? खूप जास्त सोपी आहे आणि मी खूप छान, माझ्या टाइमला पण मी हे युज केलं होतं, तुम्हाला पण सांगते. आणि यामध्ये ना तुम्हाला एक गोष्ट सांगेल की जनरली तुम्हाला विधी वगैरे विचारत नाही च्यवनप्राशमध्ये. त्याचे इन्ग्रेडियंट सगळ्यात जास्त महत्वाचे असतात. आणि दुसरी गोष्ट त्याचं उपयोग म्हणजे चिकित्सकीय गुण म्हणजेच उपयोग कुठे कुठे वापरले जातात. त्यानंतर मग त्याचं पथ्य, अनुपान आणि सेवनकाल हे खूप इम्पॉर्टंट असतात. ठीक आहे, तर ते आपण एका मागे एक बघूया. आता तुम्हाला सोपे सांगते की च्यवनप्राश कोणी कोणी खाल्ला पाहिजे, त्याचा उपयोग काय, चिकित्सकीय गुण काय, हे कसं लक्षात ठेवते. सगळ्यात पहिले बालक, छोटूशा बालकांनी ते का खायला पाहिजे? कारण त्यांचे अंगवर्धन होईल, त्यांचे बल्य वाढेल, यासाठी त्यांनी खाल्लं तर चालते. ठीक आहे, बालक झाल्यानंतर मग यायचं की उरक्षय म्हणजे उर रोगातील व्याधी असेल तर ते घेऊ शकतात. श्वास रोग असेल त्यांना तर ते लोक घेऊ शकतात. नंतर मग अजून काय येतं त्याच्यामध्ये? स्वरक्षय म्हणजे त्यांचा स्वरक्षय झालेला असेल ते पण लोक हे घेऊ शकतात. आणि बघा, बालक झालं, उदररोगाची व्याधी झाली, स्वरक्षय झालं, आता याचा वृद्धांकडे. तर वृद्ध लोक पण हे घेऊ शकतात का? तर त्यांच्यामध्ये पण बल्य वाढाव, आणि ते रसायन म्हणून पण ते घेऊ शकतात. रसायन म्हणून खूप चांगलं असते, आपण सगळेच ते घेऊ शकतो. ठीक आहे, आणि आता लक्षात घ्या की किती घ्यायला पाहिजे. तर इतकं की जेवणाची इच्छा मरायला नको, म्हणजे लाईक की पोट भरून खायचं नाहीये ते. आपल्याला एक औषध म्हणून किंवा असं एक म्हणू शकतो की औषध म्हणूनच आपला च्यवनप्राश घ्यायचा. इतकं नाही खायचं की एकदम पोट भरून जाईल. कळतंय? आणि आजकाल ना 1 तोळा हा सांगितलेला जातो, म्हणजे 1 तोळा ही त्याची मात्रा सांगितलेली आहे, पण तरी पण पोट भरणार नाही. आपल्या पोटाची भूक बघूनच ते घ्यायचं. कळतंय? तर आता कळलं की च्यवनप्राश कोण कोण घेऊ शकतात. बालक घेऊ शकतात, अंगवर्धनासाठी, बल्ल्यासाठी. वृद्ध लोकांमध्ये घेऊ शकतात, रसायनासाठी, त्यांच्या पण बल्ल्यासाठी. नंतर मग काय? उररोगातील व्याधी, स्वरक्षय, श्वासकास, पिपासा असेल आणि शुक्रदोष असला तरी पण आपण च्यवनप्राश घेऊ शकतो. आपलं केशवर्धन करायचे असेल, केसांची काळजी ठेवायची असेल, केस वाढवायचे असेल, स्ट्रॉंग करायचे असेल, तरी पण आपण च्यवनप्राश घेऊ शकतो. ओव्हरऑल आपल्या बॉडी ग्रोथसाठी, ग्लोसाठी च्यवनप्राश आपण घेऊ शकतो. कळतंय? आणि अनुपान काय? जनरली आपण असं काही नसतं, च्यवनप्राश घेतलं किंवा पाणी पिलं तरी होतं, पण शास्त्रामध्ये अनुपान गोदुग्ध सांगितलेलं आहे, तर ते लक्षात ठेवा. आणि फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की च्यवनप्राश घेताना कोणताही गुरु पदार्थ, उष्ण पदार्थ, विरुद्ध आहार हे पर्टिक्युलर त्या अर्ध्या तासात नाही घ्यायचं. हे अपथ्य सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर तुम्ही त्याच्यामध्ये कॉलम करू शकता अपथ्य. तर अपथ्यामध्ये तुम्ही हे लिहू शकता की गुरु, उष्ण आहार किंवा विरुद्ध आहार हे अपथ्य आहे. आणि पथ्यामध्ये काय नॉर्मल तुम्ही सांगू शकता, षष्टीसाली तांदूळ, गहू हे सगळं चालतं. इट्स ओके. आणि याचं सेवनकाल काय? तर जेवणापूर्वी, सकाळी आणि सायंकाळी आपण घेऊ शकतो. फक्त इतकं नाही जेवायचं की जेवायची इच्छाच राहणार नाही. कळतंय? तुम्हाला च्यवनप्राश ना मी खूप सोपी पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे. आणि जनरली माहिती आहे हे जे बाकी पॉइंट्स असतात ना, सेवनकाल झालं, अपथ्य झालं किंवा नंतर मग उपयोग झाला, हे लोक लर्न करून टाकतात. पण मेन काय असतं की त्याचे इन्ग्रेडियंट्स, ज्यासाठी मेन प्रश्न येतो आणि तोच आपल्याला लर्न होत नाही, तर तो तुम्हाला मी एका छान स्टोरी वाईज खूप छान सांगितलेला आहे. जर तुम्हाला असेच अजून व्हिडिओज पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा कोणत्या टॉपिक्सवर हवंय, काय हवंय, किंवा यामध्ये अजून काही सुधारणा करायची असेल ते पण तुम्ही सांगा. अँड येस, थँक यू. And don't forget to subscribe me.